नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघा न्यूटन फर्स्ट लॉ जो आहे तर तो न्यूटन फर्स्ट लॉ आज आपण या लेक्चरच्या माध्यमातून बघणार आहोत. म्हणजेच न्यूटन फर्स्ट लॉ जो आहे तर त्याचं स्टेटमेंट काय आहे, एक्झाम्पल्स काय काय आहेत, जेणेकरून आपला हा जो टॉपिक आहे तर तो आजच्या लेक्चरच्या माध्यमातून आपला परफेक्ट होणार आहे. एक एक्झाम्पल्स आहेत, त्याचे एक्झाम्पल्स समजून घेणार आहोत. स्टेटमेंट काय आहे तर त्याविषयी सुद्धा आपण माहिती बघणार आहोत. बघा, न्यूटन फर्स्ट लॉलाच आपण काय म्हणत असतो, लॉ ऑफ इनर्शिया इज ऑल्सो कॉल्ड लॉ ऑफ इनर्शिया. लॉ ऑफ इनर्शिया म्हणजेच न्यूटन फर्स्ट लॉ आणि न्यूटन फर्स्ट लॉज म्हणजे लॉ ऑफ इनर्शिया. आता त्यानंतर बघा दुसरं काय आहे, ॲन ऑब्जेक्ट ॲट रेस्ट अँड ॲन ऑब्जेक्ट इन अ मोशन कंटिन्यूस इन अ मोशन अनलेस ॲक्टेड अपॉन अ एक्सटर्नल अनबॅलेन्स फोर्स. म्हणजेच एखादी वस्तू जर ती रेस्टला असेल तर ती रिमेन रेस्टलाच राहते, आणि एखादी वस्तू बघा कंटिन्युअस बघा काय मोशनमध्ये असेल तर ती मोशनमध्येच राहते जोपर्यंत आपण त्यावर फोर्स ॲक्ट करत नाही. तर यामध्ये बघा, समजा तुमचा जो बेंच आहे, तुम्ही ज्या बेंचवर बसलेले असाल, खुर्चीवर किंवा आता ज्या ठिकाणी तुम्ही बसलेले आहात, मग समजा बेंचवर आपण कन्सिडर करूयात, तुम्ही जर एखाद्या बेंचवर बसलेले आहात, बघा तो बेंच हलतोय का स्वतःहून, तर नाही. जोपर्यंत त्यावर तुम्ही एक्सटर्नल फोर्स ॲक्ट करत नाही तोपर्यंत तो हलतोय का, नाही. म्हणजेच आपल्याला सांगता येईल अँड ऑब्जेक्ट ॲट रेस्ट. इथपर्यंत समजलं. आता पुढचं आता आपल्याला बघायचं आहे, अँड ॲन ऑब्जेक्ट इन अ मोशन कंटिन्यूस इन अ मोशन अनलेस ॲक्टेड अपॉन बाय एक्सटर्नल अनबॅलेन्स फोर्स. समजा एखादी सायकल आहे किंवा तुमची गाडी आहे, जर ती 20च्या स्पीडनं स्लो होईल, आपण घेऊयात 50च्या स्पीडनं. तुमची जी मोटरसायकल असू द्या किंवा 4 व्हीलर आहे, तर ती जर 50च्या स्पीडनं जात असेल तर ती 50च्या स्पीडनं जाणार कंटिन्युअस, ओके, जोपर्यंत तिच्यावर एक्सटर्नल अनबॅलेन्स फोर्स ॲक्ट होत नाही. ज्या वेळेस रस्त्यात जेव्हा खड्डा येतो तेव्हा बघा आपला स्पीड जो आहे तर तो स्पीड कमी होत असतो, बरोबर आहे. म्हणजेच जेव्हा खड्डा येतो रस्त्यामध्ये, खड्डा आल्यानंतर आपला जो स्पीड आहे, जो कंटिन्युअस स्पीड किती होता, 50 किलो, जो काय 50च्या स्पीडनं तुम्ही चाललेले होते, तर तो जो काय स्पीड आहे तर तो काय होणार, चेंज होणार. का चेंज होणार, तर त्यावर काय झालेलं आहे, एक्सटर्नल अनबॅलेन्स फोर्स जो आहे तर तो ॲक्ट झालेला आहे. त्यामुळं आपला जो स्पीड आहे तर तो चेंज झाला. जर रस्त्यावर खड्डाच नसता तर आपला जो स्पीड आहे तर तो सेम असता. किती असता, 50चा स्पीड होता तर तो शेवटपर्यंत 50चा स्पीड असता. बघा, म्हणून आपल्याला जो न्यूटन फर्स्ट लॉ आहे तर तो आपला डे टू डे लाईफला किती इम्पॉर्टंट आहे. मग आपण काय काय शिकलो, न्यूटन फर्स्ट लॉलाच काय म्हणतो, लॉ ऑफ इनर्शिया म्हणतो, आणि ॲन ऑब्जेक्ट ॲट रेस्ट स्टेज. बघा, मग त्याचं स्टेटमेंट काय आहे, एखादी गोष्ट रेस्टला असली तर ती रेस्टलाच राहणार आहे, आणि एखादी गोष्ट जर मोशनमध्ये असेल तर ती मोशनमध्येच राहणार आहे. त्यावर जोपर्यंत एक्सटर्नल फोर्स ॲक्ट होत नाही तोपर्यंत ती तिची जागा सोडते का. समजा तुमचा बेंच आहे, त्यावर मी एक्सटर्नल फोर्स म्हणजे जेव्हा थोडं ढकललं, म्हणजे काय केलं, मी एक्सटर्नल फोर्स ॲक्ट केला, तेव्हाच तो बेंचची दिशा आपण एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी थोडं सरकवलं, तर त्यावर काय केलं, मी एक्सटर्नल फोर्स जो आहे तर तो काय केला, ॲक्ट केलेला आहे. त्यामुळे आपण म्हणू शकतो त्यावेळेस तिनं काय सोडलेली आहे, जागा सोडलेली आहे. म्हणून जर एक्सटर्नल फोर्स आपण ॲक्ट केला नाही तर ती जागा सोडेल का, नाही. तसेच आपण एखादी मोशनमधलं एक्झाम्पल घेतलं, 4 व्हीलर किंवा 2 व्हीलरचं घेतलेलं आहे, 50च्या स्पीडनं गाडी चालली तर ती 50च्या स्पीडनं चालणार. जो पण खड्डा किंवा स्पीड ब्रेकर येत नाही, म्हणजेच स्पीड ब्रेकर आला म्हणजेच काय आला, एक्सटर्नल अनबॅलेन्स फोर्स आला, एक्सटर्नल फोर्स त्यावर ॲक्ट झाला, किंवा एखादा खड्डा आला, त्यामुळे काय होतं, आपला स्पीड कमी जास्त हा होत असतो. तर समजलं, न्यूटन फर्स्ट लॉ म्हणजेच लॉ ऑफ इनर्शिया, आणि त्याचं स्टेटमेंट काय येणार आहे, अँड या ठिकाणी बघा, an object at rest an object in a motion continues in a motion unless acted upon by external unbalanced force. हे काय झालं, आपले स्टेटमेंट जे आहे तर ते न्यूटन फर्स्ट लॉचं हे स्टेटमेंट आहे.
अजून बघूयात डेफिनेशन काय येणार आहे बघा. इफ नो एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स ॲक्ट्स ऑन ऑब्जेक्ट इट स्टेट ऑफ मोशन रिमेन्स अनचेंज. बघा जर तुम्ही एखाद्या गोष्टीवर एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स ॲक्ट केला नाही तर जी वस्तू आहे इट स्टेट ऑफ मोशन रिमेन्स अनचेंज. मग त्या वस्तूमध्ये बदल होणार नाही. आपण बघितलं एखादा खुर्ची आहे ज्यावर आपण फोर्स ॲक्ट केला नाही तर मग ती काय राहणार आहे, रिमेन्स सेमच राहणार आहे, जागेवरच राहणार आहे. ओके, या डेफिनेशनचा हा अर्थ होतो. इफ नो एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स ॲक्ट ऑन ऑब्जेक्ट. इथे आपण चेअर घेऊयात किंवा बेंच घेऊयात. ऑब्जेक्ट म्हणजे काय, कोणताही घेऊ शकता तुम्ही. इट्स स्टेट ऑफ मोशन रिमेन्स अनचेंज. त्यामध्ये बदल होणार का तर नाही. जोपर्यंत आपण एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स ॲक्ट करत नाही तोपर्यंत त्या गोष्टीवर कसलाही फरक पडणार नाही, म्हणजे ती रिमेन्स सेम राहणार आहे. पुढे बघूयात. मग आपण बघितलं न्यूटन फर्स्ट लॉलाच आपण काय म्हणतो, लॉ ऑफ इनर्शिया. मग इनर्शिया काय आहे तर इनर्शिया आता बघूयात. Inertia is a tendency of an object to resist a change in its state of motion. तर बघा, inertia is the tendency of an object to resist change in its state of motion. म्हणजेच त्याला आपण inertia म्हणतो. Inertia of rest, inertia of motion, inertia of direction. म्हणजेच तुम्हाला समजलं असेल डेफिनेशन काय आहे, सेम न्यूटन फर्स्ट लॉ सारखीच याची काय आहे व्याख्या आहे. इनर्शिया इज द टेंडन्सी ऑफ एन ऑब्जेक्ट. काय आहे, टेंडन्सी आहे. कसली, ऑब्जेक्टची आहे टेंडन्सी टू रेझिस्ट चेंजेस इन इट्स स्टेट ऑफ मोशन. मग बघा जी वस्तू आहे ऑब्जेक्ट आहे, रेस्टला असेल तर त्याला आपण काय म्हणणार, इनर्शिया ऑफ रेस्ट. म्हणजे एखादा जर ऑब्जेक्ट आहे तो रेस्टला असेल तर त्याला आपण काय म्हणणार, इनर्शिया ऑफ रेस्ट. तो जर मोशनमध्ये असला, दोन कंडिशन होत्या आपल्या बघा. रेस्टला असेल, एखादा आपण टेबल घेतला, अशा प्रकारे टेबल घेतला तर मग हा रिमेन्स काय आहे बघा, रेस्टला आहे. कशाला आहे, रेस्टला आहे. तर मग याला आपण काय म्हणणार, इनर्शिया ऑफ रेस्ट. एखादी गाडी जी आहे, एखादी गाडी जी आहे तर ती आपण समजा मोशन मध्ये आहे तर ती चालत आहे बघा, अशा प्रकारे ती चालत आहे पुढे या ठिकाणी. अशा प्रकारे आपण एक गाडी दाखवलेली आहे, आधी चाक जे आहे तर त्याचे जे चाक फिरत आहे. म्हणजे काय आहे, ती वस्तू जी आहे किंवा ती आपण गाडी जी आहे तर ती कशामध्ये आहे, मोशन मध्ये आहे. मग तुम्ही काय म्हणशाल, इनर्शिया ऑफ मोशन. यालाच काय म्हणणार तुम्ही, इनर्शिया ऑफ मोशन. आणि बघा ही जी गाडी आहे तर ती कोणत्या डायरेक्शनला जात असेल, ईस्टला जाऊ द्या, वेस्टला जाऊ द्या किंवा कोणत्याही डायरेक्शनला जाऊ द्या, मग ती कोणत्या तरी दिशेने जात आहे. मग त्याला आपण काय म्हणणार, इनर्शिया ऑफ डायरेक्शन. काय म्हणणार, इनर्शिया ऑफ डायरेक्शन. समजलं, इनर्शिया कशाला म्हणायचं. इनर्शिया इज अ टेंडन्सी ऑफ अन ऑब्जेक्ट टू रेजिस्ट चेंजेस इन इट्स स्टेट ऑफ मोशन. म्हणजेच एखादी गोष्ट रेस्टला असेल तर तिला म्हणा आपण इनर्शिया ऑफ रेस्ट. एखादी गोष्ट जर मोशनमध्ये असेल तर तिला काय म्हणा, इनर्शिया ऑफ मोशन. आणि एखादी वस्तू एखाद्या डायरेक्शनला जात आहे किंवा या डायरेक्शनला जात असेल किंवा या डायरेक्शनला जात असेल तर त्याला काय म्हणणार आपण, इनर्शिया ऑफ डायरेक्शन. समजलं तिन्ही कशाला म्हणायचं. पुढचा पार्ट बघूयात, इनर्शिया ऑफ रेस्ट. आता आपण यामध्ये बघा, इनर्शिया ऑफ रेस्ट, इनर्शिया ऑफ मोशन, इनर्शिया ऑफ डायरेक्शन. आता आपण बघूयात, एक एक बघूयात. इनर्शिया ऑफ रेस्ट. इनर्शिया ऑफ रेस्ट कशाला म्हणायचं, ऑब्जेक्ट रेजिस्ट चेंज फ्रॉम रेस्ट. बघा, ऑब्जेक्ट रेजिस्ट चेंज ऑफ रेस्ट.
जो काय चेंजेस असतो ऑब्जेक्ट रेजिस्टचा चेंज फ्रॉम रेस्टचा जो चेंज असतो त्याला आपण म्हणतो इनर्शिया ऑफ रेस्ट. एक्झाम्पल या ठिकाणी बघा, अ बुक ऑन अ टेबल स्टेज ॲट रेस्ट अंटिल पुश. बघा आपण एक पुस्तक घेतलं, पुस्तकाचं जर उदाहरण घेतलं तर ते पुस्तक बघा आपण टेबलवर ठेवलेलं आहे. ओके, जोपर्यंत आपण त्याला हलवत नाही किंवा त्याच्यावर काय करतो पुश करत नाही, बघा पुश करत नाही किंवा एक्सटर्नल फोर्स जोपर्यंत ॲप्लाय करत नाही तोपर्यंत ते पुस्तक जे आहे तर त्याची जागा सोडेल का, तर नाही. म्हणजेच त्याला आपण म्हणू शकतो ऑब्जेक्ट रेजिस्ट चेंज फ्रॉम रेस्ट. त्याचं उदाहरण एक बेस्ट उदाहरण आहे, अ बुक ऑन अ टेबल स्टेज ॲट रेस्ट अंटिल पुश. जसं पुस्तक आपल्या टेबलवर राहतं जोपर्यंत आपण त्याला ढकलत नाही किंवा एका साईडला लोटत नाही की म्हणजेच एक्सटर्नल फोर्स जोपर्यंत त्याच्यावर ॲक्ट करत नाही तोपर्यंत तो त्याची जागा सोडेल का, नाही. म्हणजेच त्याला आपण म्हणणार इनर्शिया ऑफ रेस्ट. पुढचं बघूयात इनर्शिया ऑफ मोशन. इनर्शिया ऑफ मोशन कशाला म्हणायचं, ऑब्जेक्ट कंटिन्यूअस मूव्हिंग अनलेस स्टॉप. बघा एखादी वस्तू आहे तर ती फिरतच आहे. आपलं जे घड्याळ आहे, घड्याळाचे जे काटे असतात तर ते फिरतच असतात. एक जे कॉन्स्टंट स्पीड ना काय असतात फिरत असतात. सेकंद काट्याचा जो स्पीड आहे वेगळा आहे, मिनिट काट्याचा स्पीड आहे तो वेगळा आहे, आणि तास काटाचा जो स्पीड आहे तर तो पण स्पीड का आहे, वेगळा आहे. तर आपण म्हणू शकतो ऑब्जेक्ट कंटिन्यू मूव्हिंग अनलेस स्टॉप. मग याचं एक्झाम्पल काय आहे बघा बरं, अ मूव्हिंग बॉल इव्हेंच्युअली स्टॉप ड्यू टू फ्रिक्शन. बघा आता एखादा आपण क्रिकेट खेळत असतो, बरोबर आहे. क्रिकेट खेळल्यानंतर तुम्ही बॉल मारतात, बॉल मारल्यानंतर पुढचा जो प्लेयर आहे तो काय करतो, कॅच घेतो म्हणजे काय करतो बघा, बॉल आपल्या ज्या डायरेक्शनने येतो त्याला काय करतो तो हा एक्सटर्नल फोर्स जो आहे तर तो ॲक्ट करतोय. म्हणजेच काय करतो आहे तो बॉल जो आहे तर तो थांबवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजेच त्याला आपण म्हणतो की मूव्हिंग बॉल इव्हेंच्युअली स्टॉप्स ड्यू टू फ्रिक्शन. त्यावर काही आपण जो बल आहे किंवा बल प्रयुक्त करत नाही म्हणजे त्याच्यावर काहीतरी ॲक्ट होणार, त्यालाच आपण काय म्हणतो इनर्शिया ऑफ मोशन. समजा एखादी गाडी, आपण गाडीचं तर उदाहरण बघितलं सुरुवातीला, सारख्या स्पीडनं चाललेली आहे, जोपर्यंत तिच्यावर काही एक्सटर्नल फोर्स ॲक्ट होत नाही तोपर्यंत तिचा स्पीड सोडेल का, नाही. त्यानंतर मग बघा आता इनर्शिया ऑफ रेस्ट बघितलं, इनर्शिया ऑफ मोशन बघितलं, तसेच इनर्शिया ऑफ डायरेक्शन. बघा ऑब्जेक्ट रेजिस्ट चेंज इन अ डायरेक्शन. एक्झाम्पल बघूयात, पॅसेंजर्स लीन साइडवे व्हेन अ बस टर्न. बघा इनर्शिया ऑफ डायरेक्शन. बघा आपण जेव्हा घाटाने जातो किंवा आपल्याला जेव्हा आपण प्रवास करत असतो बसना किंवा फोर व्हीलरना काय करतो प्रवास करत असतो त्यावेळेस बघा जेव्हा बस ड्रायव्हर जो आहे तर तो टर्न मारतो, मग त्यावेळेस आपण या ठिकाणी बघा असा जर रोड आहे टर्न घेतो, बरोबर. या ठिकाणी जेव्हा आपली गाडी जी आहे तर ती गाडी जात असते या ठिकाणी गेल्यानंतर आपण या ठिकाणी झुकलेलो दिसतो, बरोबर आहे. या साईडला झुकलेलो आपण दिसत असतो. म्हणजेच ऑब्जेक्ट रेजिस्ट चेंज इन डायरेक्शन. म्हणजेच एक्झाम्पल आपण बघितलं आहे, पॅसेंजर लीन साइडवे व्हेन अ बस टर्न्स. ज्यावेळेस म्हणजे आपण म्हणत असतो की ऑब्जेक्ट जो आहे तर त्याची जो डायरेक्शन आहे तर तो डायरेक्शन सोडतोय का, तर नाही, कारण तो कंटिन्यूअस काय करत असतो. आपण एक्झाम्पल बघितलं इनर्शिया ऑफ डायरेक्शन. इनर्शिया ऑफ डायरेक्शनमध्ये बघा तो त्याची जागा सोडतोय का, बघा तो पुढे जातच आहे म्हणजे तो डायरेक्शन सोडतोय का, नाही. जोपर्यंत त्याच्यावर काय होत नाही एक्सटर्नल फोर्स ॲक्ट होत नाही. मग बघा यावर इकडं आपण टर्न घेतला म्हणजे फोर्स ॲक्ट झाल्यानंतरच त्यांनी काय केलेलं आहे, त्याची दिशा जी आहे तर दिशा बदललेली दिसते. परंतु आपण थोडं या ठिकाणी झुकलेलं दिसतो, बरोबर आहे. मग आपण पडतो का गाडीच्या बाहेर, नाही, कारण का आपल्याला एक्सटर्नल फोर्स जो आहे तर तो ॲक्ट होतो म्हणून गाडीला आपण टर्न मारत असतो. परंतु बघा थोडासा आपण साईडला झुकलेला दिसतो, त्यालाच आपण म्हणणार इनर्शिया ऑफ डायरेक्शन. काय म्हणणार, इनर्शिया ऑफ डायरेक्शन. बघा डेली लाईफ एक्झाम्पल घेऊयात. फर्स्ट, व्हेन अ बस सडनली स्टॉप्स
पॅसेंजर फॉल ऑन फॉरवर्ड ड्यू टू इनर्शिया ऑफ अ मोशन. बघा आपली बस, आता तुम्ही एखाद्या गावावरून दुसऱ्या गावाला किंवा तुमच्या घरापासून कॉलेजला गेले असाल, कुठं बाहेर प्रवास केलेला असेल, त्यावेळेस बघा बस चाललेली आहे आणि सडनली काय सांगितलेलं आहे, सडनली बसनं काय केलेलं आहे, ब्रेक मारल्यानंतर बघा आपण पुढे झुकलं जातो. का जातो तर सांगा बरं. तर त्यामध्ये ती जी काही ऑब्जेक्ट आहे म्हणजे बस आहे तर ती काय होती, मोशनमध्ये होते. मोशनमध्ये असल्यामुळे ती काय करते आहे, तिचा स्पीड आहे तर तो स्पीड काय करते, सोडते का, नाही. म्हणजे व्हेन अ बस सडनली स्टॉप पॅसेंजर फॉल ऑन फॉरवर्ड ड्यू टू इनर्शिया. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी न्यूटन फर्स्ट लॉ ॲप्लाय झाला का, तर नक्कीच. कारण आपण काय करतो, पुढे झुकले जातो, कारण तिची मोशन जी आहे तर ती मोशन पुढे जी आहे तर ती तो काय करत असतो, कंटिन्यू करत असतो. आता हे एक्झाम्पल बघितलं. त्यानंतर बघा डेली लाईफ एक्झाम्पल दुसरं, डेली लाईफमधलं दुसरं एखादं एक्झाम्पल बघूयात. अ कॉइन स्टेज ऑन अ कार्ड प्लेस ऑन अ ग्लास. व्हेन अ कार्ड इज फ्लिप द कॉइन फॉल्स इनटू द ग्लास. बघा हे एक दुसरं आपण उदाहरण बघितलेलं बघतोय. द कॉइन स्टेज ऑन अ कार्ड प्लेस ऑन अ ग्लास. When the card is flipped, the coin falls into the glass. एक ग्लास घेतलेला आहे, बरोबर आहे. त्यानंतर मग त्याच्यावर एक कार्ड ठेवलेला आहे. बघा अशा प्रकारे आपण एक ग्लास घेतला, त्यावर अशा प्रकारे एक कार्ड ठेवलेला आहे आणि त्याच्यावर आपला जो कॉइन आहे तर तो कॉइन ठेवलेला आहे. When a card is flipped, हे जर कार्ड आपण काढून टाकलं, बघा दुसरी सिच्युएशन काय होणार आहे बघा. या ठिकाणी बघा मग हे कार्ड जे आहे तर ते कार्ड आपण काढून टाकलं, अशा प्रकारे साईडला केलं त्याला, तर मग तो कॉइन जो आहे तर तो कॉइन काय पडणार आहे, खाली पडणार आहे. अ कॉइन स्टेज ऑन अ कार्ड प्लेस ऑन अ ग्लास. ग्लासवर ठेवलं. व्हेन द कार्ड इज फ्लिक, कार्ड काय केलं, साईडला केलं. मग तो कार्डवरचं काय केलेलं आहे, कॉइन जो आहे, कॉइन्स फॉल इन द ग्लास. फास्टमध्ये काढून टाकल्यानंतर तो कॉइन जो आहे तर तो ग्लासमध्ये पडतो. म्हणजे हे एक्झाम्पल कसलं आहे सांगा बरं. लॉ ऑफ काय आहे, इनर्शिया म्हणू शकतो किंवा न्यूटन फर्स्ट लॉ याला आपण म्हणू शकतो. अजून एक्झाम्पल घेऊयात. बघा फोर्स रिक्वायर्ड. अ चेंज इन अ मोशन ऑकर्स ओनली व्हेन अ एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स ॲक्ट्स. बघा फोर्स रिक्वायर्ड यामध्ये बघा पुश पुल असेल, फ्रिक्शन, एअर रेजिस्टन्स असेल. बघा तुम्ही एखाद्या दुकानामध्ये गेलेला असाल, त्यावर पुश आणि पुल लिहिलेलं असतं. जेव्हा तुम्ही जो दरवाजा आहे ढकलल्यानंतर तुम्ही काय केलं, त्याच्यावर फोर्स ॲक्ट केला, मग त्यामुळेच तो आत गेलेला आहे. आणि त्यानंतर तुम्ही आत गेल्यानंतर परत तो दरवाजा आहे तर तो क्लोज होतो. मग ते कसलं आहे, फोर्स रिक्वायर्ड केलेला आहे, बरोबर आहे. अ चेंज इन अ मोशन ऑकर्स ओनली व्हेन अ एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स ॲक्ट. मग त्यावर पण आपण काय करतो, एक्सटर्नल फोर्स जो आहे तर तो फोर्स आपण ॲक्ट करत असतो. तर समजलं पुश पुलचे उदाहरण, फ्रिक्शन असेल, हे रेजिस्टन्स असेल, तर हे सर्व एक्झाम्पल कसले आहे, आपले न्यूटन फर्स्ट लॉ असेल किंवा लॉ ऑफ इनर्शिया जो आहे तर त्याचे एक्झाम्पल्स आहेत. पुढे बघूयात फ्रिक्शन. फ्रिक्शनचे एक्झाम्पल. रोलिंग बॉल स्टॉप बिकॉज फ्रिक्शन ॲक्ट्स ऑन ॲन एक्सटर्नल फोर्स. बघा रोलिंग बॉल जो आहे तर तो बघा त्याचं मोशनमध्ये असतो. मोशनमध्ये असल्यामुळे जो पण त्याच्यावर एक्सटर्नल फोर्स आपण ॲक्ट करत नाही, जेव्हा त्या बॉलवर एक्सटर्नल फोर्स ॲक्ट होईल तेव्हाच तो बॉल स्टॉप होणार आहे. मग ते कसलं एक्झाम्पल आहे, फ्रिक्शन. रोलिंग बॉल स्टॉप बिकॉज रोलिंग बॉल स्टॉप का होतो, त्यावर फ्रिक्शन ॲक्ट्स ॲज ॲन एक्सटर्नल फोर्स. फ्रिक्शन ॲक्ट्स ॲज अ एक्सटर्नल फोर्स जो आहे तो आपला ॲक्ट होतो, म्हणून तो रोलिंग बॉल जो आहे तर तो आपला स्टॉप झालेला दिसतो. समजलं फ्रिक्शनचं एक्झाम्पल. त्यानंतर सीट बेल्ट्स.
बघा, आपण प्रवास करत असताना सीट बेल्ट्स लावायला आपल्याला सांगत असतात, तर त्यामध्ये आपण जेव्हा सीट बेल्ट्स लावत नाही तर अशा कंडिशनमध्ये बघा, सीट बेल्ट्स प्रोटेक्ट पॅसेंजर फ्रॉम इनर्शिया ड्युरिंग अ सडन स्टॉप. मग आपला जो प्रवास करत असताना तुम्हाला माहिती आहे खड्डे येत असतात किंवा गाड्या ज्या आहेत तर त्या आपण पास करत असतो, तर त्यावेळेससुद्धा आपलं चुकून जर आपण ब्रेक दाबला, तर ब्रेक दाबल्यामुळे काय होतं, आपला सडनली म्हणजे तुम्ही ब्रेक मारला, अचानक ब्रेक मारल्यामुळे काय होऊ शकतो, अपघातसुद्धा होऊ शकतो. तुम्ही काय वाचवले जाशाल किंवा अपघात किंवा पुढच्या गाडीला ठोकले जाशाल. त्यामुळे आपण काय करत असतो, अपघात जर सडनली स्टॉप जर केलं तर बघा, तर काय होऊ शकतो, अपघात होऊ शकतो. मग त्यामुळे जो सीट बेल्ट आहे, सीट बेल्ट काय करतो, तुमच्या सीटला अटॅच असतो. मग त्यावेळेस तुम्ही सीट बेल्ट लावला तर नक्कीच तुमचा ॲक्सिडेंट होणार नाही. मग बघा, सीट बेल्ट्स प्रोटेक्ट पॅसेंजर फ्रॉम इनर्शिया ड्युरिंग सडन स्टॉप. अपघात जर तुम्ही स्टॉप झाले एखाद्या ठिकाणी, तुम्ही बघा स्पीडमध्ये आहेत, बघा समजून घ्या, तुमची गाडी जी आहे बघा, तुमची जी गाडी आहे तर ती कितीच्या स्पीडनं चाललेली आहे, 50च्या स्पीडनं चाललेली आहे, बरोबर आहे. तर बघा, आणि तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी गेला, तुम्हाला इथं खड्डा दिसला, पण खड्डा दिसला नाही, इथं गेलो खड्डा समजला, इथं अचानक तुम्ही काय केला, ब्रेक मारला. काय केला, ब्रेक मारला. ब्रेक मारल्यानंतर तो स्पीड जो आहे तर तो स्पीड काय होणार, न्यूटन फर्स्ट लॉ सांगतो, तो स्पीडमध्ये असल्यामुळं तो काय करणार, तुम्ही मोशनमध्ये आहात, बरोबर, तुम्हाला काय करणार, पुढे ढकलणार. मग पुढे ढकलल्या गेल्यामुळे तुमच्या डोक्याला लागू शकतं किंवा इजा होऊ शकते. परंतु जर तुम्ही सीट बेल्ट लावलेला असेल, म्हणून ती सीट जी आहे तर ती सीट हालेल का एवढं नाही, म्हणून तुम्हाला जो सीट बेल्ट लावलेला आहे तो काय करतो, प्रोटेक्ट करण्याचा जो तुम्हाला काय करत असतो, काम करत असतो. समजलं सीट बेल्टचं उदाहरण तुम्हाला. म्हणजे सीट बेल्ट प्रोटेक्ट पॅसेंजर, म्हणजे या ठिकाणी तुम्ही असू शकाल, फ्रॉम इनर्शिया ड्युरिंग अ सडन स्टॉप. त्यानंतर बघूयात इम्पॉर्टन्स ऑफ न्यूटन फर्स्ट लॉ, बेसिक ऑफ क्लासिकल मेकॅनिक्स. बघा, न्यूटन फर्स्ट लॉ सर्वात जास्त यूज कुठे होतो, तर बघा बेसिक्स ऑफ क्लासिकल मेकॅनिक्स. क्लासिकल मेकॅनिक्समध्ये सर्वात जास्त यूज जो आहे तर तो न्यूटन फर्स्ट लॉमध्ये आपण यूज करत असतो. त्यानंतर बघा एक्सप्लेन मोशन इन अ डेली लाईफ. बघा, जे डेली लाईफमध्ये जे काय मोशन होत असतात तर ते सर्व बघा न्यूटन फर्स्ट लॉवर डिपेंड्स असतात. त्यानंतर हेल्प्स डिझायनिंग सेफ्टी इक्विपमेंट्स, जे काय सेफ्टी डिझायनिंग इक्विपमेंट्स असतात तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला न्यूटन फर्स्ट लॉ जो आहे तर तो न्यूटन फर्स्ट लॉ चा उपयोग झालेला आपल्याला दिसत असतो. हे आपले काय आहेत, इम्पॉर्टन्ट्स आहेत न्यूटन फर्स्ट लॉचे. पुढे काय दिलेलं आहे, ग्राफिकल अंडरस्टँडिंग. म्हणजे तुम्हाला ग्राफिकल अंडरस्टँडिंग करण्यासाठी बघा, एखादी गोष्ट जर रेस्टमध्ये असेल, नो एक्सटर्नल फोर्स, बघा एखादी ऑब्जेक्ट घेतला आपण, तो रिमेन्स काय असणार, त्यावर एक्सटर्नल फोर्स जोपर्यंत ॲक्ट होत नाही. मग या ठिकाणी काय सांगितलं, तुमचं बुक आहे, ओके, तुमचं जे पुस्तक आहे तर ते जसेच्या तसं ठेवलेलं आहे, मग ते रिमेन्स रेस्ट राहणार आहे. तुम्ही 10 दिवस त्याला हात नाही लावला किंवा 20 दिवस, महिनाभर, 2 महिने, 6 महिने जो पण हात किंवा त्याच्यावर एक्सटर्नल फोर्स ॲक्ट केला नाही, ते जसेच्या तसंच राहणार आहे. त्यानंतर बघा, आपण ग्राफिकलच्या माध्यमातून बघत आहोत मोशन. एखादी गोष्ट मोशनमध्ये आहे, नो एक्सटर्नल फोर्स, त्यावर ॲक्ट होत नाही, म्हणजेच कंटिन्युअस युनिफॉर्मली मोशन. म्हणजे आता घड्याळाचे काटे फिरत आहे, जोपर्यंत त्याचं सेल संपत नाही तोपर्यंत ते काय करणार, फिरतच राहणार आहे. म्हणजेच त्याच्यावर सेल संपल्यानंतर त्याच्यावर काय ॲक्ट झालेला आहे, एक्सटर्नल फोर्स जो आहे तो एक्सटर्नल फोर्स ॲक्ट झाला, म्हणून ते घड्याळ आहे किंवा घड्याळाचे काटे आहेत तर ते स्टॉप होत असतात. म्हणजे समजलं, रेस्टचं ग्राफ आपण उदाहरण बघितलं आणि मोशनचं पण आपण उदाहरण बघितलेलं आहे. पुढे बघा, कन्क्लुजन, न्यूटन फर्स्ट लॉ एक्सप्लेन्स हाऊ अँड व्हाय ऑब्जेक्ट मेंटेन्स दिअर स्टेट ऑफ मोशन अनलेस ॲक्टेड अपॉन. बघा, अनलेस ॲक्टेड अपॉन.
बघा आपण अशा प्रकारे न्यूटन फर्स्ट लॉ जो आहे तर न्यूटन फर्स्ट लॉ बघितलेला आहे. म्हणजेच न्यूटन फर्स्ट लॉ एक्सप्लेन्स हाऊ कसे अँड व्हाय का ऑब्जेक्ट्स मेंटेन्स दिअर स्टेट. जो ऑब्जेक्ट आहे तर त्याचं तो काय करत असतो मेंटेन म्हणजे ज्या ठिकाणी आहे तर तेच करत असतो जोपर्यंत त्याच्यावर अनलेस ॲक्टेड अपॉन म्हणजे त्यावर फोर्स एखादा ॲक्ट होत नाही तोपर्यंत ते त्याचं कार्य जे आहे तर तो कार्य करत असतो. त्यानंतर बघा थँक्यू. आज आपण न्यूटन फर्स्ट लॉ म्हणजेच लॉ ऑफ इनर्शिया आपण ही जी कन्सेप्ट आहे किंवा हा लॉ जो आहे तर हा लॉ आपण बघितलेला आहे. व्यवस्थित तुम्हाला समजलेच असेल. आपण उदाहरणांचा पण वापर केलेला आहे जेणेकरून तुम्हाला कन्सेप्ट जी आहे ती कन्सेप्ट क्लिअर होईल. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.